हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. क्षमा असावी, आजचा व्हिडिओ लेट आलेला आहे कारण अचानक जीवाभावाची माणसं काही घरी आलेली होती त्यामुळं. आणि तुमचीही माफी का मागते, कारण जीवाभावाची माणसं वाट बघत बसलेले असतात व्हिडिओसाठी. पण मी जसं तुम्हाला म्हटलं ना की एका वेळेला एकच गोष्ट होऊ शकते, त्यामुळे पाहुण्यांना वाट लावलं आणि मग म्हटलं चला आता व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पाठवूया. बरं, ही साडी जी आहे ही साडी सगळ्यांना आवडली आणि सोबतच ह्या साडीवरचा ब्लाऊज. ही ना आपली अर्चना ताई, सबस्क्रायबर ताईच आहे. तिने माझे ड्रेस वगैरे शिवले आणि त्याच वेळेला ना मी इकडं शिवानीकडे द्यायच्या आधी मी तिकडे दिलेला होता. नंतर शिवानी माझा ब्लाऊज वगैरे शिवायला तयार झालेली होती, त्यामुळे नाहीतर मग मी शिवानीकडेच दिला असता. हा ब्लाऊज एकदम परफेक्ट, म्हणजे एवढा छान शिवला आहे ना की या ब्लाऊजला मलासुद्धा मी म्हणेन की बाबा 100पैकी 100 द्यायला हरकत नाही. अगदी कडा, कोपरा, हाताची बाजू कुठेही प्रॉब्लेम नाही. आणि आता हेच माप जे आहे ते ठेवणार आहे. हां, पण ती ताई लांब राहते त्यामुळे तेवढं पॉसिबल कधी झालं तर तिच्याकडे देईन. आता शिवानी पण चांगलं शिवते त्यामुळे तो एक काय प्रश्न नाही आहे. असं या दिवशी मी काढलेली होती वांगी. आणि तुम्हाला खरं सांगते, हा व्हिडिओ ना कंटिन्यूली झाला नाही कारण याच पण दिवशी अचानक ना दादाचे मित्र आले. त्यांना घर बांधायचं आहे त्यामुळे ते आले घर बांधायला, ते पूर्ण आपलं घर बघायला. मग त्याच्यामध्ये वेळ गेला, डबा वेळेवर झालेला नाही आहे. ते सगळं व्हिडिओ सोडला जिथल्या तिथं, सगळं जिथल्या तिथे सोडलं आणि मग आपलं पुढचं पूर्ववत रुटीन जे आहे ते सुरू केलं. असं काल तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून कमेंट केल्या. आणि मी एक काल जोक म्हणजे केलता कुठं कमेंट बॉक्समध्ये. ती ताई आणि मी एवढं व्हिडिओमध्ये ओरडून सांगते आणि ती ताई आणि येऊन मला पुन्हा प्रश्न विचारते. त्याला भरपूर साऱ्या जणी हसल्या की रातभर गायली गीता, कालचाच गोंधळ बरा होता. कारण काल मी व्हिडिओमध्ये बोलते, काल मी व्हिडिओमध्ये उत्तर देते, तुम्हाला सांगते. आणि एक ताई त्याच्या खाली येऊन कमेंट पुन्हा तीच करते. तर असं तो एक जोकचा पार्ट झाला ना. काय आम्हाला तिचा अपमान करायचा नव्हता ना कोणाचाही नव्हता. पण जसं मी म्हटलं की काही ठिकाणी काय बोलायचं तर तिथं आपल्या शॉर्टमध्ये असं बोलून रिकामं झालेलं बरं. कोणाला दुखवायला नको, कोणाच्या मनाला असं वाटायला नको की बाबा हां ही व्यक्ती मला अशी बोलली तशी बोलली. आणि सगळ्यात एक गोष्ट मी सांगेन की जर पाप पुण्याचं जर बघत असाल ना तर एखाद्याच्या मनाला जर दुखवणं ना खूप बेकार असतं. मग मी तुम्हाला असू दे किंवा तुम्ही मला असू दे, एखाद्याचं मन दुखवायचं नाही. इतर सगळ्या गोष्टी करा चालेल, पण एखाद्याचं मन जर आपल्यामुळे दुःखी होत असेल तर ते मला वाटतं की ते सगळ्यात रिटर्न आपल्याकडे येतो. खूप गोष्टी अशा आहेत की आपण त्या म्हणजे शिकणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्यामुळे कोणी दुःखी होऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये. म्हणून तुम्ही बघताय की बऱ्यापैकी शब्द, भाषा किंवा आपली वाणी जी आहे ना ती वापरताना जपूनच वापरावी. आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा, आता ऑन कॅमेरा असू दे किंवा ऑफ कॅमेरा. तर स्वयंपाकाची कामं, घरातली कामं सुरूच होती. पण तेवढ्यात आमच्या शेजारच्या मामी, ज्यांचं माझं आणि त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, त्या आलेल्या होत्या माझ्याकडे. म्हटलं चला आपण पण चहा घेऊया आणि त्यांना पण चहा घेऊया. तो चहा पिलो, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या त्यांच्याशी. हे बघ की सोनू कसं झालंय, टाचा खराब झाल्यात. आता ते बसून बसला ना घोटा, आणि बसून काम होतं ना त्यामुळे असं घट्टा बसल्याने झाली. थांबा, माझ्याकडनं अगारोचे कॅलस रिमूव्हल आहे, मी त्यानं तुम्हाला क्लीन करून देते. तर हे आहे अगारोचे कॅलस रिमूव्हर. त्याला 3 रोलरमध्ये बनवलेलं आहे. म्हणजे एक एकदम खडबडीत आहे, एक मिडियम आहे, एक सॉफ्ट आहे. आपली स्किन जशी असेल त्यानुसार आपण हे करू शकतो. तर मला जे पाहिजे होतं आता, कारण का मामीचा पायाला ना एक असा पॉईंट जो आहे ना जिथे ना बसल्यानंतर, कारण त्यांचं काम बसून होतं ना, तर ते असं घट्टा पडलेलं आहे. घट्ट्यामध्ये ना डेड स्किन साठून ना ते खूप असं जास्त हार्ड झालेलं होतं. त्या हार्डसाठी मी हे घेतलेलं आहे. हे ना जेवढी हार्डमध्ये डेड स्किन असेल ती काढण्यासाठी मदत करतं. तर सुरुवातीला आपल्याला काही नाही आहे, हे चार्जिंगवरती आहे. आपल्याला सोबत याच्या ब्रश मिळतो, सोबत 2 अटॅचमेंट मिळतात जसं मी सांगितलं ते. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे चार्जरवरती आहे. कुठले ह्याला बॅटरी वगैरे सेल्फ याची काहीही गरज नाही आहे. चार्जिंग संपलं की लावा, पुन्हा घ्या, पुन्हा वापर करा. वरच्या साईडला एक बटन आहे, प्रेस केलं की होऊन जातं. ह्या अटॅचमेंट काढण्यासाठी, घालण्यासाठी खूप सोयीस्कर आहे. तुम्हाला जसं सोसेल तशा हिशोबाने डेड स्किन जी आहे ती तुम्ही रिमूव्ह करू शकता. तुम्ही बघू शकता ह्या भागामध्ये टाचांना जिथं कुठं भेगा असतील, काय असतील, तिथे एकदम अशी हार्ड त्वचा बनलेली असते ना, त्या ठिकाणी तर चालतंच. पण हा प्रॉब्लेम घोट्यांना, खूप सारा प्रॉब्लेम बऱ्याच लेडीजला आपण बघितलेला आहे आणि जेंट्स लोकांनासुद्धा असतो. तर आता मी ते काढलेलं आहे तिथलं थोडंसं. एक 3 दिवस कंटिन्युअली जर वापरलं मामींनी तर ते जे आहे ते डेड स्किन पूर्णपणे निघून जाईल. म्हटलं पहिला दिवस आहे थोडंसं हळू करूया आणि दुसरा दिवस जे आहे ना त्याच्या दिवशी थोडं आणि तिसऱ्या दिवशी 3 दिवसात निघून जाईल.
सोबतच थोडंसं त्यांची डेड स्किन पायाची जी होती ती मी सगळी क्लीन करून घेतली. यामध्ये ना अगदी तुम्ही अंगठ्यापासला भाग, अगदी छोट्यातली छोटी जागा जी आहे ती कव्हर करू शकता, डेड स्किन काढू शकता. हे सगळं झाल्यानंतर थोडंसं आपल्याला तेल किंवा असं काय जे असेल, जे आपला तो जो भाग आहे, कारण आपण डेड स्किन काढलेली असते ना, तर तिथं जरा मऊपणा येणं गरजेचं असतं आणि आपल्याला पण थोडंसं थंडावा देतं ना, यासाठी मी ॲलोवेरा जेल जे आहे ते मामींना दिलेलं आहे. आता त्यांनी लावल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे आधीचे पाय आणि नंतरचे पाय याच्यामध्ये किती फरक आहे बघा. तर याला स्वच्छ करणंसुद्धा खूप सोपं आहे आणि याचा एक डेमो व्हिडिओ मी तुम्हाला आधी पण दिलेला होता की हे खूप फायदेशीर आहे. आणि बघा घरामध्ये होतं त्यामुळे ते आमच्यासुद्धा फायदेशीर पडत आहे आणि सोबत असं आपले जवळपासचे जे कोणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरत आहे. तर असं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. तुम्हाला कसं वाटलं आता? छान मस्त मऊ झाले पप्पा. मऊ झालं. मामींसोबत थोडासा वेळ घालवला आणि त्याच्यानंतर मग आपलं पुढचं पूजापाठ हे वगैरे आपली रेग्युलर डेलीची जी आहे. शुक्रवार होता त्यामुळे मग मंगल कलश वगैरे कुंचन जो आहे तो मी भरलेला नव्हता. कुंचन म्हटलं चला निवांत आपलं व्यवस्थित संध्याकाळच्या वेळेला कुंचन जो आहे तो भरूया. आणि जे मला ना प्रियंकाताईकडून आलेलं वस्त्र वगैरे होतं ना, ते वस्त्र मी व्यवस्थित पुन्हा एकदा म्हणजे बघत होते, कारण सगळे काय नुसते स्वामींना घालू शकत नाही, बाकीचे देव आहेत. मी म्हटलं ते टोपी वगैरे किंवा जे मुकुट वगैरे आहेत ना, ते सगळे बसतात का बघूया म्हटलं इतर देवांना. का स्वामींना तर सगळे हर एक नमुना छानच दिसणार आहे, पण इतरसुद्धा आहेत. पण ते काय झालं ना की साईजचा प्रॉब्लेम येतो आणि कधी कधी असं वाटतं की ते घातल्यानंतर त्या देवाचं रूपच वेगळं बदलतं. आणि स्वामींना बघा तुम्ही त्यातलं काहीही घाला सूट होतं. म्हणजे असा कोणाला अनुभव आला आहे का सांगा? आता तिनं जे पाठवलेले आहेत ना वेगवेगळे पद्धतीनं भरपूर सारे त्याच्यामध्ये ना टोप्या पाठवल्या आहेत तिनं. पण त्या टोप्या ज्यावेळेला मी बाळूमामाला घालते त्यावेळेला तिथं शोभून दिसतं. पण तीच जर टोपी मी कृष्णाला घातली किंवा इतर ह्याला घातली ना, ते देवाचं रूपडच बदलायला लागलं. म्हणून म्हटलं जाऊ दे, आपलं जे आहे ते आहे. जसा देव जो आहे तो रिअलमध्येच ठेवलेला बरा. हां, आणि स्वामी महाराजांना मात्र तुम्ही त्यातली कुठलीही टोपी घाला, त्यांना सूट होते, त्यांना व्यवस्थित होतं. कारण त्यांना अंगापासून आपण वस्त्र वगैरे घालतो. मुळात तुम्हाला खरं सांगू, स्वामींना वस्त्र असावं असा कुठलाही नियम नाही. रिअल स्वामी कसे आहेत किंवा त्या काळात स्वामी कसे होते असून पण त्यांनी काही वस्त्र असं घेतलेलं नव्हतं, जे आहे तसेच होते. त्यामुळं काही कमेंट आम्हाला असतात की बाबा आम्ही नाही वस्त्र घेऊ शकत, आम्ही एक साधी 20-30 रुपयाची फक्त मूर्ती घेऊन पूजा करू शकतो ताई, आम्ही काय तुमच्याकडे 400 आणि 500चं वस्त्र घेऊ शकत नाही. का टेन्शन घेताय त्याचं? किंवा तो काय विचार करताय तुम्ही की इतर लोक घालतात मग मी घालायला पाहिजे? रिअल स्वामी कसे होते तसेच ठेवा. ज्यांना कुठली टोपी नव्हती, वस्त्र नव्हतं, आसन नव्हतं, सगळ्यांमध्ये ते निस्वार्थी होते. त्यांचा कुठंही स्वार्थ नव्हता, ना शरीर झाकण्यामध्ये स्वार्थ होता, ना कुठलाही नव्हता. आणि तुम्हाला एक खरं सांगू, स्वामी महाराज आपल्या ताटामध्ये ना गाई असू दे, कुत्रे असू दे, प्राण्यांना घेऊन जेवत होते. त्यामुळे त्यांना पंचपक्वान्न देणं किंवा त्यांना स्पेशल असं आरास करून त्यांचा नैवेद्य दाखवणं, ह्याचं फक्त तुम्ही तुमच्या मनाला समाधान पाहिजे म्हणूनच करू शकता. अन्यथा त्यांच्या जर तुम्ही म्हणजे लीला किंवा त्यांचे जे ग्रंथ किंवा त्यांच्या ज्या पोथ्या आहेत आणि त्यांची जर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये बघा ते स्वतःच्या ताटामध्ये त्यांना घेऊन जेवणारे होते. म्हणून प्राण्यांमध्ये जसं आपण म्हणतो गाय, कुत्रा यांची जरी सेवा केली ना तरी ते स्वामी महाराजांची सेवा होणार आहे. तुम्ही 56 भोग ठेवा नाही तर 50 भोग ठेवा, महाराजांचं लाईफ ते रिअल लाईफ होतं. आता आपण आपल्या हिशोबाने केलेलं आहे, चांदीची ताटण, पंचपक्वान्न वगैरे, त्याच्यापेक्षा हे जरूर करा. आणि वस्त्राचं नाही घालू नका, टेन्शन घेऊ नका, जसे आहे स्वामी तसेच ठेवा त्यांना. आणि ज्यांच्या ऐपत आहे त्यांनी बिनधास्त करा म्हणेन मी. असल्यानंतर करायला का कंजूसपणा करा किंवा का आळस करा त्या गोष्टीचा? आहे ना तर करा. स्वतःला 10 कपडे घेतोय ना, स्वतःला 4-4 हजाराचे ड्रेस घेतोय ना, मग त्यांच्यासाठी करा ना 1000 रुपये खर्च. पण ज्यांचं नाही त्यांना सांगते मी. आणि तर मला कमेंट येतील आणि पुन्हा की आमचं नाही आहे मग तू कसं बोलतेस वगैरे, असं होते. काही कमेंट येतात त्यानुसार मी बोलत असते. मी आज बनवत होते सुक्का झुणका. मी तुम्हाला खरं सांगू, मिरच्या संपलेल्या होत्या म्हणून मी काय करावं, आपला जो रेग्युलर मसाला आहे ना तो टाकून बनवला. कारण मी तुम्हाला कायम सांगते की कुठल्यावर मी अडून बसत नाही, हे नाही रे ते नाही रे, काय नाही. जेवण चटणी आणि मिठावरती त्याची टेस्ट ठरलेली असते. किती मसाले घालतो, किती तेल ओततो याच्यावरती डिपेंड नाही. चटणी मीठ बरोबर झालं की अगदी पाण्यातली आमटीसुद्धा चवीला लागते. आणि चटणी मीठ जर बिघडलं तर भरलेला काजूची पेस्टचा मसालासुद्धा फिका पडतो. म्हणून जे असेल तेवढ्यात तिथं ॲडजस्टमेंट करायची. मिरच्या नव्हत्या तर काय करावं, आपले मसाले टाकले, त्याच्यामध्ये पीठ टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, व्यवस्थित भाजून घेतलं. 1-2 मिनिट का होईना आपल्याला पीठ भाजून घेणं गरजेचं आहे. पीठ जर व्यवस्थित नाही भाजलं तर तो झुणका तेवढा टेस्टी लागत नाही. म्हणून इथं बारीक फ्लेम करायची. तेल नंतर थोडंसं मी एक धार सोडलेली होती. सुका झुणका जर कोणी खात नसेल, बेसनाचं जर कोणाला आवडत नसेल ना तर त्यानं सुका झुणका बनवायचा.
कांदा जर तुम्ही खात नसाल तर एक सांगते, याच्यामध्ये कांदा घालायची गरज नाही तुम्हाला. फक्त तुम्ही थोडंसं जास्त तेल, जिरं, मोहरी, मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर वापरा. जे कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी सांगते. भरपूर सारी कोथिंबीर टाकून त्याच्यामधला झुणका तुम्ही बनवा. जे कांदा खातात ना त्यांनी भरपूर कांदा वापरायचा. दोन्ही पद्धतीनं झुणका छान होतो. आणि हे तुम्हाला मी काल दाखवलेलं होतं. मी जसं म्हटलं की 2-3 दिवसाचं मिक्स आहे. दुधी भोपळा थोडंसं तूप टाकून परतला, पाणी घालून मी 2-4 शिट्ट्या दिल्या, व्यवस्थित मॅश झाला. आता काय केलेलं आहे तर थंड झाल्यानंतर मॅशरनं पूर्णपणे मॅश करून घेतलं. त्यात साखर, दूध. आता पहिल्यांदा साखर टाकून हे पाणी आटेपर्यंत मी अजून एक शिट्टी काढून घेणार आहे, किंवा थोडंसं शिजवलं तरी चालेल नॉर्मली. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये लास्टला दूध घालायचं. आधी पण दूध घालू शकता, पण बऱ्याच वेळेला दूध फाटलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहेत, कारण तसं ना असं फाटणारच आहे. मग कुणाला जर वाटत असेल की दूध फाटते म्हणून जर तुम्ही पूर्ण थंड होऊ द्या आणि वरून दूध घेऊन खा, तसं पण चालतंय. नाही हो, ही कारल्याची भाजी जरूर करा बरं का. ज्यांना वाटते की आम्हाला साधं जेवण पाहिजे, आम्हाला जास्त मसाला नको आहे, तर त्यांच्यासाठी ही कारल्याची भाजी आहे. कडवट 90% होणार नाही, 10% होणार. याचं कारण काय माहिती आहे? कारण त्याचा गुणधर्मच आहे, तो कडू राहणारच आहे. तो काय तुम्हाला वांग्याची टेस्ट देणार नाही आहे. 10% तो कडवटपणा सोडतच, कुठलेही वांगं असू दे. कोणी जरी म्हणत असेल की 100% कडू होणार नाही, तर असं पॉसिबलच नाही आहे. त्याचा गुणधर्म तो देणार. बघा, चिरून घेतले, मिठाच्या पाण्यामध्ये टाकून थोडंसं मीठ चोळून एक 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. यामध्ये जास्त प्रमाणात घालायचं आहे आपल्याला लसूण. लसणाची फोडणी तरतरीत द्यायची आहे. 15 मिनटानंतर ना ते मिठाचं पाणी आणि ते कारलं धुवून घ्यायचं, पूर्ण प्रॉपर धुवायचं. पुन्हा नंतर मीठ वरून टाकताना सुद्धा विचार करून टाकायचं, कारण ऑलरेडी आपण ते मिठाच्या पाण्यात भिजवलेलं. जिरं मोहरीची फोडणी आणि भरपूर सारं लसूण, आणि त्या तेलामध्ये एकदम तरतरीत हाय फ्लेमवर आपल्याला ना कारल्याच्या फोडी भाजून घ्यायच्यात. पुन्हा याच्यामध्ये एक थेंब पाणी घालायचं नाही, ना कुठलाही खडा मसाला वगैरे काही घालायचं नाही. फक्त धना जिरा पावडर घालायचे आहे, आणि आपलं लाल तिखट, हळद आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर, अगदी नॉर्मली, जास्त तिखट करायचं नाही. हे तुम्ही इतर जेवणाबरोबर किंवा असं जरी खाल्लं तरी एक नंबर चवीला लागतं. आता मी झाकून ठेवले. झाकून ठेवूनच आलटून पलटून मी भाजून व्यवस्थित ते कारलं बनवलेलं होतं. एवढं चवीला झालेलं होतं, एवढं छान झालेलं होतं, कारण त्याला कुठलाही मसाला नाही, कुठली पेस्ट नाही, वाटण नाही, काही नाही आहे. एक नंबर कारलं होतं. तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. पण लसूण मात्र भरपूर घाला, पाण्याचा थेंब घालू नका, आणि तेलामध्येच तरतरीत भाजून घ्या. असं कारलं झालं. त्याच्यानंतर म्हटलं चला बटाट्याची एक जी आहे ती सिंगल भाजी जी आहे ती आपण बनवूया. बटाटे थोडेसे जास्त एक्स्ट्रा उकडले, कारण थोड्या वेळानं मुलं ज्यावेळेला येतील, कारण कसं होतं ना बघा की शनिवार असेल किंवा इतर असे हे असेल ना, तर त्यांना 4च्या दरम्यान काहीतरी बरं, मला वांगाच्या क्रीमच्या ताईचा नंबर दे. ह्या कमेंट तिकडं व्हॉट्सअपला पण आहेत आणि इकडं पण आहेत. एवढ्या कमेंट आहेत की आम्हाला ती क्रीम पाहिजे, आम्हाला ती क्रीम पाहिजे. आणि काही जणींच्या कमेंट आहेत की ताई ती क्रीम देणाऱ्या ताईंना कॉल केलं तर ते सांगतात तो साबण वापरा किंवा हे वापरा. तर हो, ते का सांगतात सांगते मी, कारण तुमच्या दादाला जो रिझल्ट आलेला आहे ना, तो 1 वर्ष आता वापरत आलेला आहेत. म्हणजे 1 वर्ष त्यांनी कंटिन्यूली वापरलेला आहे, थोडं कमी 1 वर्ष, म्हणून त्यांना रिझल्ट आलेला आहे. तुम्ही जर एका महिन्यात म्हणसाल की मला रिझल्ट पाहिजे, तर ते पॉसिबल होत नाही. त्यामुळे ते त्यांच्या जे काही स्टेप्स असतात त्या टिप्सच घ्याव्या लागतात. आणि विश्वासातली व्यक्ती आहे, मेघा माने ही विश्वासातली व्यक्ती आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास्त ती घेऊ शकता. बाकी बघा, ते फॉलो काय करायचं काय नाही, ते कसं वापरायचं काय, हा तुम्ही आणि तो दोघांमधला प्रश्न आहे. दादाला तर रिझल्ट आला, असं कधीच म्हणणार नाही की बाबा हां त्यांना रिझल्ट आले तुम्ही डोळे झाकून घ्या, बिंदास्त घ्या, नाही म्हणणार. का? प्रत्येकाची त्वचा सारखी नसते. ट्राय करा. प्रत्येक गोष्ट काय आपल्याला माहीत नसतं ट्राय न करता. आपण वापरत नाही ना, तोपर्यंत कळत नाही ना आपल्याला सूट होतं न होतं. बरं, एखाद्या गोष्टीला पेशन्स पण द्याव्या लागतात, की तेवढं ठेवावं लागतं. लगेच तूप खाल्लं की रूप पण येत नसतं. दादाने तर एवढा दिवस वापरलं, मी नाही वापरलेलं, कारण मला ते गरज नव्हती म्हणून. असं मी नंबर देत आहे, बाकी तिच्याशी बोलणं करा. तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता, वापरू शकता. व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.